हॅलो स्टुडंट्स, तर बघा आज आपण MHT CET 2018 क्वेश्चन पेपर ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जे 2018 सालीच्या CETला विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करतो. ओके, बघा तर आपल्याला वेळ थोडासा कमी असल्यामुळं मी हा जो 50 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याला मी 15-15 मार्क्समध्ये काय केलेले डिवाइड केलेले. तर बघा त्याच्यामधला आपण वेळ न घालवता सुरू करूयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, अ सर्टन रिॲक्शन ऑकर्स इन 2 स्टेप्स ॲज. ही रिॲक्शन आहे 2 स्टेप्समध्ये होते. पहिली स्टेप आहे बघा, 2 times SO2 गॅसियस प्लस 2 times NO2 गॅसियस गिव्स 2 times SO3 गॅसियस प्लस 2 times NO गॅसियस. सेकंड स्टेप इज द 2 times NO गॅसियस प्लस O2 गॅसियस, इट गिव्स 2 times NO2 गॅसियस. आणि खाली ऑप्शन दिल्यात, इन द रिॲक्शन NO2 गॅसियस इज इंटरमिडिएट. NO2 गॅसियस हा इंटरमिडिएट असेल. तर बघा आपण 1 by 1 लगेच चेक करूयात. NO2 गॅसेस हा इंटरमिडिएट आहे का, तर नाही. लक्षात घ्या, कारण इंटरमिडिएट म्हणजे कोण असतो, तर जो पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कंझ्युम होतो. सो द स्पेसिस विच इज फॉर्मड इन द फर्स्ट स्टेप अँड द कंझ्युम्ड इन अ सेकंड स्टेप इट इज नोन ॲज द इंटरमिडिएट. मग कोण इंटरमिडिएट आहे बघा, NO हा पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म झाला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कंझ्युम झाला, म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाली आणि NO2 तयार झाला. सो NO इज अ इंटरमिडिएट. हा पहिला तर नाही, NO2 इंटरमिडिएट नाही, NO गॅसियस इज द इंटरमिडिएट. बाकीचे ऑप्शन चेक करायची काही गरज नाही. बघा, सो which among the following equation represents the first law of thermodynamics under isobaric conditions. आयसोबारिक कंडिशनमध्ये कोणतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन आहे असं तुम्हाला विचारलेले. तर एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच प्लस पी डेल्टा व्ही असं इक्वेशन आपण एक डिराईव्ह केलेलं बघा. आपल्या ओल्ड सिलेबसला सुद्धा आणि न्यू सिलेबसला सुद्धा हे इक्वेशन आहे. हा सुद्धा पॉईंट ओल्ड सिलेबसला पण आहे आणि न्यू सिलेबसला पण आहे. हा सुद्धा तसाच आहे. जे ओल्ड सिलेबसला फक्त असतील ते मी तुम्हाला पॉईंट सांगत जाईल. बघा, तर मग इथं आपण डेल्टा एच म्हणजे काय आपण पुट करूयात. डेल्टा एच म्हणजे काय, इट इज नथिंग बट QP, दॅट इज द डेल्टा एच इज द चेंज इन एन्थॅल्पी. चेंज इन एन्थॅल्पी म्हणजे काय असते, हीट ट्रान्सफर्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे आपण प्रूव्ह केलेलं. आता बघा, हे मी MCQज एक्सप्लेन करताना जास्त डिटेलमध्ये थिअरी एक्सप्लेन करणार नाही, कारण मी तुम्हाला ते वर्गामध्ये शिकवलेलं आहे. बघा, तर मग QP इथं आपण पुट केला तर डेल्टा U इज इक्वल टू QP प्लस P डेल्टा V असं इक्वेशन येईल. बघा, मग जर का आपण हे इक्वेशन काय केलं, मग P डेल्टा Vच्या जागेवरती आपण जर का इथं पुट केलं P डेल्टा V इज इक्वल टू, बघा, तर इंटरनल प्रेशर, हा प्रेशर काय तुमचा इंटरनल आहे. जर का आपण एक्सटर्नल प्रेशर पुट केला तर काय येणार आहे, मायनस P एक्सटर्नल डेल्टा V असं इक्वेशन आहे. बघा, हे जर असं आपण टाकलं इथं तर डेल्टा U इज इक्वल टू QP मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. एक लक्षात घ्या, हा जो प्रेशर आहे हा इंटरनल प्रेशर आहे. मग इंटरनल प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर यांच्या क्वांटिटीज काय असल्या, एकसारख्या जरी असल्या तरी त्यांचं साईन काय असतं, निगेटिव्ह असतं. म्हणून प्लस P डेल्टा V इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. आपण इंटरनल प्रेशरला कोणतंही साईन लावत नाही. बघा, सो द आन्सर इज द ए. ड्युरिंग गॅल्वनायझेशन ऑफ आयर्न विच मेटल इज युज्ड फॉर कोटिंग आयर्न सरफेस. बघा, आपल्याला दिलेलं आहे, तर आयर्न सरफेसला कोटिंग करण्यासाठी कोणाचा यूज केला जातो, तर झिंकचा यूज केला जातो. याच्यामुळं काय होतं, तर आयर्नचं करोजन होण्यापासून प्रोटेक्शन होतं, म्हणजे लोखंडाला गंजण्यापासून आपण थांबवतो. पुढं बघा, चौथा, formation of PCl3 is explained on the basis of what hybridization of phosphorus atom. phosphorus atomचं हायब्रिडायझेशन काय असतं असं विचारलेलं आहे PCl3 मध्ये. बघा, PCl3चं हायब्रिडायझेशन आपण PCl3चं फॉर्मेशन कोणत्या हायब्रिडायझेशनने एक्सप्लेन करू शकतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, सिंपल लक्षात घ्या, फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p3 असं आहे. या इनर्शियल आहेत, या बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत आपल्याला माहिती आहे. बघा, मग याचं कॉन्फिगरेशन 3s2, मग याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3p3 याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन. बघा, 1 2 आणि 3. आता मला एक सांगा, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्सी. PCl3 मध्ये फॉस्फरसची व्हॅलन्सी किती आहे रे, 3 व्हॅलन्सी.
आणि इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे? 3 आहे. त्याच्यामुळे मला एक सांगा, इथं तुम्हाला इलेक्ट्रॉन पुढे ढकलायची काय गरज नाही. इथं 3D ऑर्बिटल असते बट इट इज एम्प्टी, आणि त्या 3D मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन पुढं प्रमोट करायची गरज पडत नाही. प्रमोट आपण कधी करतो? ज्यावेळी तुमची ऑब्झर्व्ड व्हॅलन्सी ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असेल. बघा, म्हणजे व्हॅलन्सी जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3 असतील, व्हॅलन्सी 5 असते, 7 असते, तर आपण काय केलं असतं? इलेक्ट्रॉन पुढं ट्रान्सफर केले असते. समजते का? प्रमोट केले असते. पण इथं नाही, त्याच्यामुळं हा इलेक्ट्रॉन पुढे डी मध्ये ट्रान्सफर करायची काय गरज नाही. त्यामुळे डी ऑर्बिटलचा काही संबंध येणार नाही. समजते का? मग इथं काय होतं? एक एस आणि ही एक एस आणि या 3 पी ऑर्बिटल्स हायब्रिडाइज होतात आणि त्याच्यापासून 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. त्याच्यापैकी 3 काय होतात? क्लोरीन बरोबर बॉन्डिंग करतात. क्लोरीनची कोणती? 3pz ऑर्बिटल काय होते? याच्यात 3p एका 3px 3py आणि 3pz यांच्याबरोबर ह्या काय होतात? ओव्हरलॅप होतात आणि 3 क्लोरीन कंबाईन होतात. मग याचं काय होतं? ही लोन पेअर तशीच राहते. जर का तुम्ही याचं स्ट्रक्चर काढलं PCl3 तर तुमच्या ते लक्षात येईल. PCl3 आणि ही लोन पेअर अशीच. समजतंय का? बघा, सो sp3 इज द करेक्ट आन्सर. sp3 हायब्रिडायझेशननी काय होतो? PCl3 फॉर्म होतो. बघा, आता आपण नेक्स्ट बघूयात. बघा, आयडेंटिफाय द एलिमेंट दॅट फॉर्म्स एम्फोटेरिक ऑक्साईड. कोणता एलिमेंट एम्फोटेरिक ऑक्साईड तयार करतो? बघा, व्हॉट इज एम्फोटेरिक ऑक्साईड? द ऑक्साईड विच रिॲक्ट्स विथ बोथ ॲसिड अँड बेसेस अँड फॉर्म्स इट सॉल्ट, इट इज नोन ॲज द एम्फोटेरिक ऑक्साईड. बघा, असा ऑक्साईड जो ॲसिड आणि बेस दोघांच्या बरोबर कंबाईन होतो आणि सॉल्ट तयार करतो, त्याला आपण एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणतो. द आन्सर इज द झिंक. झिंक हा असा ऑक्साईड आहे. झिंकचा ऑक्साईड हा एम्फोटेरिक आहे कारण तो ॲसिड बरोबर सुद्धा रिॲक्ट होतो आणि बेस बरोबर सुद्धा रिॲक्ट होतो. झिंकचा ऑक्साईड ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि काय तयार होतो? बघा, झिंक ऑक्साईड प्लस HCl गिव्स ZnCl2. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2 टाइम्स मल्टिप्लाय करतो. 2 हायड्रोजन एका ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाली H2O. बघा, हा ॲसिड आहे, HCl काय आहे? ॲसिड आहे. त्यानंतर परत झिंक ऑक्साईडची रिॲक्शन सोडियम हायड्रोक्साईड बरोबर होते. 2 टाइम्स सोडियम हायड्रोक्साईड. बघा, Na2ZnO2 प्लस Na2 त्याच्यानंतर Zn आणि O2 तयार होतो आणि 2 हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात H2O. हा काय रे? हा बेस आहे. लक्षात येते का? बघा, म्हणजे झिंक ऑक्साईड हा ॲसिड बरोबर रिॲक्ट करतो, याच्यापासून सॉल्ट तयार होतो. तसाच झिंक ऑक्साईड हा बेस बरोबर पण रिॲक्शन करतो आणि सॉल्ट तयार होतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, हा जर इथं ॲसिड बरोबर रिॲक्ट करत असेल तर इथं हा बेसचं काम करतोय. हा जर इथं बेस बरोबर रिॲक्ट होत असेल तर इथं ॲसिडचं काम करतोय. म्हणजे हा थोडक्यात काय? हा डबल रोल आहे. डबल रोल आपण एखाद्या मूवीमध्ये बघतो, एखाद्याचा डबल रोल असतो, आहे की नाही? हा झिंक ऑक्साईड डबल रोल आहे. हा ॲसिडचा पण काम करतो आणि बेसचं पण काम करतो. त्याच्यामुळं याला आपण एम्फोटेरिक असं म्हणतो. सो ज्या सबस्टन्सचं काम ॲसिडचं आणि बेसचं दोन्हींचं असतं त्याला आपण एम्फोटेरिक ऑक्साईड्स म्हणतो. बघा, आता तुम्हाला याचा सांगतो. कार्बनचा ऑक्साईड हा कसा असतो? इट इज ॲसिडिक ऑक्साईड. कार्बनचा ऑक्साईड कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन कार्बोनिक ॲसिड तयार करतो, म्हणून कार्बनचा ऑक्साईड हा ॲसिडिक ऑक्साईड आहे. कॅल्शियमचा ऑक्साईड हा CaO रिॲक्ट्स विथ वॉटर फॉर्म कॅल्शियम हायड्रोक्साईड. इट इज बेसिक. कॅल्शियम हायड्रोक्साईड हा तयार करतो, त्याच्यामुळं ह्याचा हायड्रोक्साईड कसा आहे? बेसिक आहे. आणि सल्फरचा ॲसिडिक आहे. आपल्याला माहिती आहे सल्फर डायऑक्साईडपासून सल्फर ट्रायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईडपासून सल्फ्युरिक ॲसिड तयार होतो. हे तिन्ही ऑक्साईड कसे आहेत? ॲसिडिक आहेत. हा एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. बघा, त्याच्यानंतर पुढं बघा, आपण नेक्स्ट बघूयात. आयडेंटिफाय द प्रोडक्ट C इन द फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये काय C हा जो प्रोडक्ट दिलेला आहे बघा, C दिसतोय का? याला मी गोल करतो. हा C प्रोडक्ट काय असेल असं विचारलेलं आहे. बघा, ॲनिलिन दिलेला आहे. ॲनिलिनची ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर आणि पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली आणि त्याच्यापासून A तयार झाला. Aची ब्रोमिन ॲसिटिक ॲसिड बरोबर रिॲक्शन केली, B तयार झाला. त्याचं ॲसिड किंवा बेस हायड्रोलिसिस केलं, C तयार झाला. बघा, हे काय आहे तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याला ज्यावेळी ब्रोमिनेशन करायचं असतं पॅरा पोझिशनला ॲनिलिनच्या, त्यावेळी आपण ही रिॲक्शन वापरतो. बघा, आता एक लक्षात घ्या काय होतं. बघा, ॲनिलिन घेतला मी. ॲनिलिन म्हणजे NH2 ग्रुप अटॅच आहे कुणाला? ॲरोमॅटिक रिंगला. मी छोटीशी रिॲक्शन करतो बघा, ॲनिलिन. त्याच्या आपण रिॲक्शन केली ॲसिटिक अनहायड्राइड आणि पिरिडीनच्या सोबत. तर काय होतं बघा, ॲसिटिक अनहायड्राइड आणि प्लस CH3CO 2 टाइम्स O इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन, आहे का नाही?
पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली आपण, तर होतं काय बघा, हा जो NH2 ग्रुप आहे हा प्रोटेक्ट केला जातो. प्रोटेक्ट करणं म्हणजे काय, तर लक्षात घ्या की याला दुसरीकडं कुठंतरी रिॲक्शन होऊ न देण्यापासून वाचवणं, याला आपण प्रोटेक्शन म्हणतो. हे प्रोटेक्शन कसं होतं बघा, याच्यापासून रिॲक्शन होते NHC डबल बॉन्ड ऑफ CH3 असं, याच्याबरोबर ॲसिटिक अनहाइड बघा NHC डबल बॉन्ड ऑफ CH3 आणि बाकीचा बाय प्रोडक्ट तयार करतो, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. बघा असा प्रोडक्ट तयार होतो आणि हा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ना याच्यामुळे काय होतं, याचं प्रोटेक्शन होतं. जरी आपण पुढं ॲसिडिक कंडिशन वापरली तरी लक्षात घ्या याचं कुठंही प्रोटोनेशन होत नाही. किंवा लक्षात घ्या अजून काय होतं की हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनवरची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर कशी असते, डिलोकलाइज्ड असते. डिलोकलाइज्ड म्हणजे ती रिंगला देते, रिंगला डोनेट करते, ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो, पॅराला येतो, परत ऑर्थो पोझिशनला येतो, ऑर्थो पॅरा ऑर्थो अशा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो. आणि जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे ते ऑर्थोला पण होतं आणि पॅराला पण होतं, जर का तुम्ही याचं प्रोटेक्शन केलं नाही तर. पण आपण प्रोटेक्शन केल्यावर नायट्रोजनची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ते रिंगला न देता तो काय करतो, ही लोन पेअर इकडं देतो. ही लोन पेअर इकडं दिल्यामुळं ही नायट्रोजनची पेअर इलेक्ट्रॉनला देत नाही आणि तो तिकडं काय झाला, एंगेज झाला. म्हणजे त्याचं आपण थोडक्यात लक्ष तिकडं घालवलं बघा. आणि आपण काय केलं मग, गपचूप हळूच काय केलं, या ब्रोमिनची रिॲक्शन केली, Br2 आणि ॲसिटिक ॲसिड. आता आपला रिएजंट आणला आपण, थोडक्यात आपण गनिमी कावा केला इथं बघा. मग Br2 ॲसिटिक ॲसिड आणल्यानंतर ना हा काय करतो, इथं त्याचं ब्रोमिनेशन करतो, NHC डबल बॉन्ड O. जसं युद्धामध्ये असतं का नाही बघा, एका बाजूने शत्रूला हुलकावणी द्यायची, दुसऱ्या बाजूने आपला अटॅक करून मोकळं व्हायचं आणि परत ज्याला हुलकावणी द्यायला लावलेले त्याला पाठीमागं बोलवायचं बघा. मग इथं ब्रोमिन येतं आपण अटॅच केला. आता बघा याने हुलकावणी दिलेली त्याला, म्हणजे याने त्याचं लक्ष तिकडं दुसरीकडं डायव्हर्ट केलेलं. आता याला परत आपण काय केला पाहिजे, परत रिटर्न त्याच्या आहे त्या पोझिशनमध्ये आणला पाहिजे, म्हणजे याच्यापासून परत NH2 आणला पाहिजे. याचं काम काय होतं, याला कुठं आपल्याला अटॅच करायचं नव्हतं. ॲक्च्युली रिॲक्शन आपल्याला याची करायचीच नव्हती, रिॲक्शन इथं करायची होती बघा. पण हा गोंधळ घालायला लागला हा नायट्रोजन, म्हणून त्याला प्रोटेक्ट केला, थोडासा त्याला एंगेज करून ठेवला दुसरीकडे, त्याचं लक्ष थोडं दुसरीकडं आपण भटकवलं आणि काय केलं, इथं ब्रोमिनेशन केलं. आता परत याला घालवला पाहिजे. याला घालवायची कोणती पद्धत बघा, ॲसिड हायड्रोलिसिस करा H+ और बेस हायड्रोलिसिस करा, हा निघून जातो आणि परत काय होतो NH2 आणि हा असा प्रोडक्ट तयार होतो बघा. ॲक्च्युली तुम्ही काढताना डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अल्टरनेट करा, मला माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी इथं डायरेक्टली सर्कल काढलेला आहे मध्ये बघा. बरं ऐका, आता इथं मेनली कशासाठी हे केलं जातं, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पॅरा पोझिशनला कॅरिड आउट करण्यासाठी केलं जातं. पॅरा पोझिशनलाच होतो, ऑर्थो पोझिशनला होत नाही. कारण इथं काय लक्षात घ्या, इथं ऑर्थो पोझिशनला होत नाही. त्याचं कारण असं की इथं याचा बल्कीनेसमुळं हा ब्रोमिन इलेक्ट्रोफाईल इथं न जाता बेसिकली इथं जातो. जास्त करून मेजर प्रोडक्ट काय होतो, हा तयार होतो. मग हा प्रोडक्ट, या प्रोडक्टचं नाव काय आहे बघा, या प्रोडक्टचं नाव असं आहे, कोणतं बघत होतं बघा, याचं नाव आहे हा ॲनिलिन. याच्या पॅरा पोझिशनला ब्रोमिन आहे, सो पॅरा ब्रोमो ॲनिलिन इज द नेम ऑफ धिस कंपाऊंड. पॅरा ब्रोमो ॲनिलिन आहे का बघा. आता पॅरा ब्रोमो ॲनिलिन ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. दिसतंय का बघा व्यवस्थित. आता ही रिॲक्शन आपल्याला नवीन सिलेबसला नाही, पण याच्याऐवजी नायट्रेशनची रिॲक्शन इथं फक्त बघा आपण काय करतो, इथं जसं ब्रोमिनेशन केलं ना तसं आपण नायट्रेशन पण याच मेथडनी करतो, असं NH2चं प्रोटेक्शन करून बघा. बरं, जर आपण डायरेक्टली ब्रोमिन वॉटर बरोबर याची रिॲक्शन केली आपण या ॲनिलिनची, तर काय होतं, तर लक्षात घ्या इथं ऑर्थो पोझिशनला पॅरा पोझिशनला आणि परत दुसऱ्या ऑर्थो पोझिशनला ब्रोमिन ग्रुप अटॅच होतो आणि 2,4,6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन तयार होतो. समजतंय का. म्हणून त्या मेथडने आपण जायचं नाही बघा. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात. आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप दॅट हॅज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हा तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे. हा तुम्हाला फुलटॉस दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की षटकार मारा म्हणून. समजतंय का, एवढा सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. अल्किल ग्रुप कोणता, इथं मिथिल ग्रुप आहे आणि त्याच्या जोडीला अजून दुसरा कुठला अल्किल ग्रुप दिलेला नाही, त्याच्यामुळे तुमचं काम अतिशय सोपं झालेलं आहे. सो आन्सर इज द सी बघा. जास्त वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. विच अमंग द फॉलोइंग मेटल क्रिस्टलाइजेस ॲज सिंपल क्यूब
आन्सर इज द पोलोनियम. बघा तुम्हाला हा जो प्रश्न आहे इट इज द नॉलेज बेस्ड क्वेश्चन. म्हणजे तुम्ही जर पाठ असेल तुमचं, तुम्ही जर वाचलं असेल, अभ्यास केला असेल तरच तुम्हाला ते समजेल. याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असं काय नाही. पाठीमागच्या सिलेबसला एक चार्ट दिलेला बघा, आणि त्या चार्टमध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे एलिमेंट्स कोणत्या टाईपच्या क्युबिक सेलमध्ये क्रिस्टलाइज होतात हे तुम्हाला दिलेलं, आणि त्याच्या आधारावरती हा प्रश्न विचारायला. बघा आत्ताच्या सिलेबसमध्ये तो चार्ट त्यांनी ड्रॉप केलेला आहे. मे बी अशा या टाईपचे क्वेश्चन आता इथून पुढं विचारता येईल का नाही त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. समजतंय का? बघा आता विच अमंग द फॉलोविंग ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस शोज टेंडन्सी ऑफ डिस्प्रपोर्शनेशन. म्हणजे खालीलपैकी कोणता ऑक्झो ॲसिड फॉस्फरसचा डिस्प्रपोर्शनेशन दाखवतो. आता त्या सगळ्यात अगोदर तुम्हाला डिस्प्रपोर्शनेशन म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं डिकम्पोजिशन झालं, डिकम्पोजिशन झाल्यानंतर तो सबस्टन्स ब्रेक होतो, ब्रेक झाल्यानंतर त्याच्यापासून दोन वेगवेगळे सबस्टन्सेस तयार होतात, आणि त्या दोन वेगवेगळ्या सबस्टन्सेसमध्ये त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट्स वेगवेगळ्या असतात. असा सबस्टन्स, आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला, ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो डिस्प्रपोर्शनेशन. कोणाचं होतं बघा? फॉस्फोनिक ॲसिड H3PO3चं होतं. H3PO3 आपण घेतला 4, कशी रिॲक्शन आहे बघा, 4 टाइम्स H3PO3 इट गिव्स 3 टाइम्स H3PO4 बघा प्लस PH3, अशी रिॲक्शन आहे आपली. बॅलन्स होतं आहे का बघा? झाले. हां, फॉस्फरस बॅलन्स झाले. फॉस्फरस 4 होते इथं, 3 आणि 1 4. त्यानंतर हायड्रोजन 4 त्रिक 12, 12 3 त्रिक 9, 9 आणि 3 12. हायड्रोजन बॅलन्स झाले. ऑक्सिजन 4 त्रिक 12, 12 आणि इथं बरोबर आहे 3 चौक 12 झाले बॅलन्स. आता काय लक्षात घ्या, इथं फॉस्फरसचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3. तुम्हाला थोडंसं रिडॉक्स रिॲक्शन परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. तुम्हाला 7 वेगवेगळे रूल्स दिलेले आहेत. 7 ते 8 तुम्ही तुमच्या पद्धतीनं रूल्स बनवू शकता. रिडॉक्स रिॲक्शनमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एनी ॲटम इन अ कंपाऊंड, एनी ॲटम इन अ मॉलिक्यूल. बघा आता याचं डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन होते, आणि याच्यापासून हा जो कंपाऊंड तयार होतो बघा, याची ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची बघा. हा कोइफिशियंट इथं घ्यायचा नाही, तुम्हाला 1-2 मिनटामध्ये सांगतो कशी कॅल्क्युलेट केली जाते. याची कशी कॅल्क्युलेट केली बघा. हा कोइफिशियंट इथं कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही घ्यायचा नाही. हायड्रोजनची +1 घ्यायची, ऑक्सिजनची -2 घ्यायची. ऑक्सिजनची एका ऑक्सिजनची -2, मग 3 ऑक्सिजनची किती? -6, आणि हायड्रोजनची +1, मग 3 हायड्रोजनची +3 आहे का नाही. एका हायड्रोजनची +1, 3 हायड्रोजनची +3, मग याची किती होती? 3 2 6, -6, आणि हा +3, -6 आणि +3 झाली -3. इक्वल टू काय येणार? याच्यावर चार्ज 0 आहे, मग इक्वल टू 0 होता, मग तो -3 आलेला आन्सर तिकडे गेला +3, म्हणून याचं +3. इथंच होतं बघा, 4 2 8 -8 आणि +3, -8 +3 किती झाली? -5. तिकडे त्या इक्वेशनच्या त्या साईडला गेल्यानंतर +5. सो याची झाली ऑक्सिडेशन स्टेट किती? +5. बघा आता PH3 याची हायड्रोजनची किती आहे? +3 आहे. एका हायड्रोजनची +1 आहे, 3 हायड्रोजनची +3, तिकडे गेल्यानंतर -3, इथं -3. म्हणजे लक्षात घ्या, यालाच म्हणतात डिस्प्रपोर्शनेशन. एकाच कंपाऊंडचं ब्रेकिंग होऊन त्याच्यापासून 2 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट असलेले कंपाऊंड्स तयार होणं, याला काय म्हणतो आपण? डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन. सो फॉस्फोनिक ॲसिड H3PO3 इज द एक्झाम्पल. बघा तुम्हाला या सिलेबसला हे याचं ऑक्सिडेशन स्टेट्स वगैरे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं नाही. डिस्प्रपोर्शनेशन तर नाही दिलेलं अजिबात, पण तरीसुद्धा तुम्हाला हे जनरल नॉलेजसाठी माहीत असलं पाहिजे. बघा किंवा ज्यांना फक्त MST CET द्यायची आहे ना, त्यांनी काय हे नाही केलं तरी चालेल. बघा पण तुम्हाला नीटसाठी वगैरे मात्र हे उपयोगी पडणार आहे, कारण पाठीमागचा जो सिलेबस होता ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू NCERT होता. बघा आता व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ गोल्ड इन द कॉम्प्लेक्स AuCl4-1. AU म्हणजे ऑरियम. ऑरियम हे काय त्याचं? ऑरियम हे आपण पिरियोडिक टेबलमध्ये गोल्डचं नेम आहे का ना, गोल्डचं सिम्बॉल आहे बघा. ऑरियम, गोल्डला ऑरियम असं म्हटलं जातं. ऑरियम क्लोराईड -1, याच्यामध्ये ऑरियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. व्हेरी सिम्पल बघा, ऑरियम Cl4-1. तर मला एक सांगा, आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑरियम असं म्हणूयात, प्लस क्लोरीन किती आहेत? 4 × क्लोरीन हा हॅलोजन आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते, इज इक्वल टू त्याच्यावर चार्ज किती आहे? -1. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑरियम
4 2 सॉरी 4 1 4, बट हा काय येणार आहे -4 येणार आहे. -4ने प्लसला मल्टिप्लाय केलं तरी म्हणजे मायनसच येणार. -4 इज इक्वल टू -1. -4 तिकडे आल्यानंतर +4. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑरियम इज इक्वल टू +4 -1 इज इक्वल टू +3. व्हेरी सिम्पल. बघा +3 याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. विच सिम्बॉल रिप्लेसेस द युनिट ऑफ ॲटॉमिक मास युनिट AMU. AMUला कशाने रिप्लेस करतो आपण? स्मॉल यूने. स्मॉल यू फॉर युनिफाईड मास. आपल्याला सगळ्यात पहिला चॅप्टर आहे बघा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे, दिलेलं आहे. जुन्या सिलेबसला पण दिलेलं आहे, आत्ताच्या सिलेबसला पण दिलेलं आहे. हा पण प्रश्न जुन्या सिलेबसचा सुद्धा आहे आणि आत्ताच्या सिलेबसचा सुद्धा आहे. हे काय, हा जनरलच क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही एवढं अवघड असं काय नाही. बघा रेडॉक्स रिॲक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतील. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 12. हा क्वेश्चन पाठीमागच्या पण सिलेबसला आहे, आत्ताच्या पण सिलेबसला आहे. बघा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स रिॲक्ट्स इमिजिएटली विथ ल्युकस रिएजंट. कोणता कंपाऊंड ल्युकस रिएजंट सोबत इमिजिएटली रिॲक्ट होईल? तर लक्षात घ्या आपल्याला रिॲक्टिव्हिटी विथ ल्युकस रिएजंट, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स विथ ल्युकस रिएजंट्स, ल्युकस रिएजंट सोबत अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते? टर्शरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी, इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. टर्शरीची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते ल्युकस रिएजंट सोबत. हा टर्शरी अल्कोहोल आहे बघा, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. OH ग्रुप बघा प्रायमरी कार्बन लॅटेज आहे, इथं OH ग्रुप पण प्रायमरी कार्बन लॅटेज आहे. प्रायमरी म्हणजे काय? जो पुढे एकाच कार्बन लॅटेज असतो. इथं पण बघा OH ग्रुप अशा कार्बन लॅटेज आहे जो पुढे एकाच कार्बन लॅटेज आहे. इथं OH ग्रुप सेकंडरी कार्बन लॅटेज आहे. OH ग्रुप ज्या कार्बन लॅटेज आहे तो पुढे इतर दोन कार्बनला डायरेक्ट लॅटेज आहे, डायरेक्टली. सो दॅट इज सेकंडरी अल्कोहोल. दॅट इज टर्शरी अल्कोहोल. बघा हा OH ग्रुप टर्शरी कार्बन लॅटेजचे, म्हणजेच बघा कोणता कार्बन? असा कार्बन जो इतर डायरेक्टली 3 कार्बन लॅटेजचे. हा 1 2 आणि 3. सो टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह. सो आन्सर इज द डी. याच्यावरती तुम्हाला बघा नवीन सिलेबसला तुम्हाला डिस्टिंग्विशिंग टेस्ट पण आहे. टर्शरी अल्कोहोलची ल्युकस रिएजंट बरोबर रिॲक्शन होते आणि लेअर सेपरेशन काय होतं लक्षात घ्या. लेअर सेपरेशन जे आहे ते इमिजिएटली होतं. सेकंडरी अल्कोहोलसाठी काही थोडासा वेळ लागतो आणि प्रायमरी अल्कोहोलसाठी खूपच जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळं आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या 3 अल्कोहोल्सला डिस्टिंग्विश पण या टेस्टनी करता येतं, म्हणजे त्यांना सेपरेट करता येतं. तुमच्या पुढे टेस्ट ट्यूबमध्ये 3 अल्कोहोल दिलेत, कोणता सेकंडरी, कोणता टर्शरी आणि कोणता प्रायमरी असं तुम्हाला विचारलं आहे, तर ज्याचं लेअर सेपरेशन इझिली होतं तोच टर्शरी, म्हणजे पटकन होतं, लवकर होतं तो टर्शरी. त्याचा थोडासा वेळ लागतो त्याला सेकंडरी, आणि ज्याला खूपच वेळ लागतो तो प्रायमरी. बघा हे पण लक्षात ठेवा. आता इथून पुढचे क्वेश्चन मी थोडेसे याच्यावर कागदावरती लिहून आणलेत, कारण या फळ्यावरती सगळेच प्रश्न बसत नाहीत. आता मी क्वेश्चन नंबर 13 मी सांगतो तुम्हाला. बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे, मी तुम्हाला तोंडी सांगतो. व्हॉट इज द कॅटलिस्ट युज्ड फॉर द ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड इन लीड चेंबर प्रोसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना सल्फर डायऑक्साईडपासून सल्फर ट्रायऑक्साईड तयार होत ची जी प्रोसेस, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा स्टेप्स आहेत. अगोदर सल्फरपासून सल्फर डायऑक्साईड बनतो, सल्फर डायऑक्साईडपासून सल्फर ट्रायऑक्साईड बनतो, सल्फर ट्रायऑक्साईडपासून ओलियम बनतो H2SO7. त्या ओलियमची वॉटरबरोबर रिॲक्शन केल्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड बनतो. अशा बऱ्याचशा स्टेपमध्ये ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन हे दिलेला आहे बघा, नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड हाच ऑप्शन बरोबर आहे. बी ऑप्शन पण सांगतो तुम्हाला, कारण हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याने वाचला आहे त्याला लक्षात येणार आहे. याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असं काय नाही. बीमध्ये बघा नायट्रस ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. सी आहे पोटॅशियम पोटॅशियम आयोडाईड, अजिबात नाही. चौथा आहे डायल्यूट HCl, अजिबात नाही. बघा ए इज द आन्सर. काय जास्त याच्यामध्ये सांगण्यात काय मजा नाही. 14 नंबरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 14. तर द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड व्हेन करंट ऑफ 2 एम्पियर इज पास्ड थ्रू अ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट फॉर 20 मिनिट्स इज. तर बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हेन इलेक्ट्रॉन्स पास्ड व्हेन करंट ऑफ 2 एम्पियर इज पास्ड
थ्रू द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट फॉर 20 मिनिट्स इज, म्हणजे तुम्हाला 20 मिनिट्ससाठी 2 अँपिअर करंट एवढा 2 अँपिअर एवढा करंट पास केलेला आहे, तर किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास होतील असं तुम्हाला विचारलेले. तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट असं तुम्हाला क्वेश्चन आहे बघा. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट, इलेक्ट्रॉन्स पास्ट हे किती असतील असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे थोडक्यात. बघा आता मी तुम्हाला ऑप्शन देतो. ऑप्शन ए दिलेला आहे बघा. ऑप्शन ए दिलेला आहे 4.1 × 10⁻⁴ मोल पर इलेक्ट्रॉन, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, मोल पर इलेक्ट्रॉन नाही. दुसरा ऑप्शन बी दिलेला आहे तुम्हाला 1.24 × 10⁻² मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर ऑप्शन सी 2.487 × 10⁻² मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ऑप्शन डी दिलेला आहे 2.487 × 10⁻⁴ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा आता पुढे बघा. तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड इज इक्वल टू, आपला काय फॉर्म्युला आहे बघा, इज इक्वल टू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड इज इक्वल टू IT/96,500 कुलोम्ब पर मोल. मी आता याची युनिट्स वगैरे लिहित बसत नाही. आय म्हणजे काय, करंट. करंट किती पास केलेला आहे बघा, 2 अँपिअर एवढा करंट पास केलेला आहे बघा. 2 अँपिअर एवढा करंट पास केलेला. मी आता हे पुढचं पुसून टाकतो, याची काही गरज नाही आपल्याला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हे झाल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा. मग आय म्हणजे काय, करंट किती 2 अँपिअर एवढा पास केलेला आहे. टाईम किती टाईमसाठी पास केलेला आहे, तर 20 मिनिट्ससाठी. आता 20 मिनिट्स डायरेक्ट कधी घ्यायचं नाही, त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. एका मिनिटमध्ये 60 सेकंड्स असतात तुम्हाला माहिती आहे बघा. मग 1200 एवढं काय येतील तुमचे सेकंड्स येतील, 1200 एवढे सेकंड्स येतील डिवायडेड बाय 96,500. या 2 झिरोला 2 झिरो गेले, 12 × 24, 24 डिवायडेड बाय 965 असं तुम्ही केलं. तुम्ही आता घरी जाऊन कॅल्क्युलेशन करा लॉगॅरिथमनी, आपल्याला इथं वेळ घालवण्यात काय अर्थ नाही बघा. याचं आन्सर येतं 2.487 × 10⁻² मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. बघा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लक्षात आलं का. सो एवढं तुम्हाला काय लक्षात घ्या, हे याचं आन्सर येईल. हे कुठलं आन्सर आहे बघा, 2.487 × 10⁻² मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. हे तुम्हाला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन मायनस आहे, इलेक्ट्रॉनवर मायनस चार्ज असतो म्हणून इथं मायनस लिहिलेलं आहे. हे काय बघा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे काय अवघड असं काय नाही. पुढं बघा आता पुढचा क्वेश्चन